नरेंद्र मोदींनी ना जेवढे काही आत्तापर्यंत इलेक्शन लढले आहेत ना, त्या सर्व इलेक्शनमध्ये मग ते लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा महानगरपालिका असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये एकच मुद्दा कॉमन होता. तो होता भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी. भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी या मुद्द्यावरतीच काँग्रेसचं सरकारसुद्धा पडलं होतं. त्याच्यानंतर भाजपचं सरकार या देशामध्ये आलं. मागच्या 10 वर्षामध्ये जेवढे काही इलेक्शन लढले गेले, ह्या मुद्द्याला खूप महत्त्व दिलं गेलं आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन भाजप जिंकतसुद्धा आलेलं आहे. पण ग्राउंड रिॲलिटी काय सांगते? रिपोर्ट्स काय सांगतात? अँटी करप्शन ब्युरोचे आकडे ऐकून आपल्याला धक्का बसेल. हे आकडे ऐकून आपल्याला असं वाटेल की मोदी गव्हर्नमेंट भ्रष्टाचार मुक्त आहे की भ्रष्टाचारयुक्त सरकार चालवत आहे. मागच्या 10 वर्षात भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताची रँकिंग सातत्याने घसरत चाललेली. म्हणजे 2014ला भारताची रँकिंग जी होती ही 85व्या स्थानावर होती. म्हणजे काँग्रेस जेव्हा सरकार पडलं तेव्हा भारताचं 85वं स्थान होतं. त्याच्यानंतर मोदी सरकार आलं, त्यावेळेस भारताचा क्रमांक जो होता 85व्या स्थानावर होता आणि 2024मध्ये म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये ती रँकिंग 85वरून थेट 96व्या स्थानावर आलेली आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षात मोदींचं सरकार आहे, तरीसुद्धा हे सगळं करप्शनचं जे आहे मुद्दे हे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे भारताची रँकिंग कमी होत चाललेली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्टनुसार 2024मध्ये याची लिस्ट, जगामधली भ्रष्टाचाराची लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यामध्ये असे काही देश आहेत जगामध्ये की ते भ्रष्टाचार मुक्त आहेत. 1 नंबरला डेन्मार्क आहे, त्याच्यानंतर फिनलँड आहे, सिंगापूर आहे आणि 4थ्या नंबरला न्यूझीलँड आहे. हे 4 नंबर टॉपचे देश आहेत जिथं की भ्रष्टाचार होत नसल्याचा रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. चीनचा नंबर 76व्या स्थानावर आहे. भारताचा नंबर 96 आहे. म्हणजे चीनपेक्षा जास्त भ्रष्टाचार भारतात होतो. आणि पाकिस्तानचा नंबर आहे 133वा. म्हणजे भारतापेक्षा जास्त भ्रष्टाचार पाकिस्तानमध्ये होतो. याचा अर्थ असा आहे की भारताचे जे स्थान आहे सातत्याने घसरत चाललेलं आहे. याचा अर्थ भारतामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण मागच्या 10 वर्षात वाढत चाललेले आहेत. भ्रष्टाचारमुक्त भारत किंवा ब्लॅक मनी मुक्त भारत ही जी मोदी सरकारची संकल्पना आहे ही कुठेतरी फेल होताना दिसत आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा ही नरेंद्र मोदींची संकल्पना फेल होताना दिसत आहे. महाराष्ट्राविषयी जर बोलायचं झालं तर देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचाराचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आढळून आले आहेत. महाराष्ट्रामधल्या गुन्हेगारांची संख्यासुद्धा देशामध्ये सर्वाधिक जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणजे जवळपास 92% भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आरोप सिद्धच झालेले नाही आहेत. म्हणजे सर्व काही झालेलं आहे, रंगेहात पकडलेले प्रकरणं आहेत, पण ते निकाली लागत नाहीत. शेजारचं राज्यामध्ये कर्नाटक आहे, ज्यामध्ये 63% आरोपींना दोषीच ठरवलं गेलेलं नाही आहे. म्हणजे त्याचा निकाल लागलाच नाही आहे. पण राजस्थानमध्ये परिस्थिती थोडी चांगली आहे. तेथे जवळपास 52% प्रकरणामध्ये आरोपींना दोषी घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रकरण निकाली काढण्यामध्ये राजस्थान पुढं आहे असं आपल्याला म्हणता येईल. संपूर्ण भारतात म्हणजे 60% भ्रष्टाचाराच्या आरोपींना शिक्षाच होत नाही. म्हणजे ते प्रकरण एक तर दाबले जातात किंवा सोयीनुसार वापरले जातात. यावरून आपण समजू शकतो की भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर अत्यंत हळू आणि संथ गतीने कारवाई केली जाते. याचा फायदाही घेतला जातो. सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपींना सोयीनुसार आरोप करतं आणि आरोप केलेले प्रकरण परत काढून घेतले जातात. म्हणजे भ्रष्टाचाराच्या केसेबद्दल कोणीही गंभीर नाही, सरकार तर नाहीच नाही असे चित्र दिसत आहे. सरकार एक टूल म्हणून या आरोपींना वापरत असतं. त्याचा फायदा
राजकीय पार्ट्या घेत असतात. सरकार कुठलंही असो, करप्शन, ब्लॅक मनी आणि ह्या गोष्टींमध्ये कंट्रोल आणण्यामध्ये सिरियस नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. नमस्कार.